बऱ्याच जणींना व्हाईट डिस्चार्ज होतो, त्यांची पॅन्टी ओली होते, तर मग हे सगळं नॉर्मल असतं का? व्हाईट डिस्चार्ज दोन प्रकारचा असतो, एक फिजिओलॉजिकल आणि एक पॅथॉलॉजिकल. जो व्हाईट डिस्चार्ज पिरियड्सच्या काही दिवस आधी सुरू होतो आणि पिरियड्स नंतरही काही 2-3 दिवस जाणवतो, ज्याला वास येत नाही, जे अतिशय क्लिअर असतं, याला आपण फिजिओलॉजिकल व्हाईट डिस्चार्ज म्हणतो. हा नॉर्मल असतो. योनी मार्गातल्या काही ग्रंथी, योनी मार्गातलं मॉइश्चर मेंटेन ठेवण्यासाठी तो स्त्राव त्यांच्यातनं येत असतो. पण ज्यावेळी इथे इन्फेक्शन होतं, योनी मार्गात इन्फेक्शन होतं, त्यावेळी हा जो डिस्चार्ज आहे याची कन्सिस्टन्सी बदलते, याला एक वास येतो आणि ह्याचं तुमच्या पॅन्टीवर डाग पडतात आणि तिथे मग योनी मार्गामध्ये इचिंग, बर्निंग, जळजळ, खाज येणे, लघवीला आगाग होणे, या सगळ्या गोष्टी सुरू होतात. तर मग अशा प्रकारच्या जर कंप्लेंट्स असल्या तर मग डेफिनेटली तो पॅथॉलॉजिकल आहे आणि मग त्याला आपल्याला ट्रीटमेंटची गरज असते.